नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे सीएससी वॅलेटमध्ये तुम्ही आता पीक विमा भरत असाल, परंतु तुम्हाला पीक विमा भरत असताना सीएससी वॅलेटमध्ये पैसे कसे ॲड करायचे, काही ठिकाणी तिथं पैसे ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही सीएससी आय मध्ये तुमच्या वॉलेटमध्ये पैसे 2-3 प्रकारे तुम्ही पैसे ॲड करू शकता. कशा पद्धतीने ते पैसे ॲड करायचे तिन्ही स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या इथे जे काही ही आहे डॅशबोर्ड वगैरे वॉलेटमध्ये गेल्यानंतर इथे ॲड मनी आहे, त्यावरती क्लिक करा. इथं तुमचं किती रुपये ॲड करायचं ते अमाऊंट आपण टाकून घेत असतो. अजून ह्या पद्धतीनेच पेमेंट ॲड करायचा प्रयत्न करतो. मोबाईल नंबर टाकतो खाली आणि त्यापैकी आपण जे काय असेल ते HDFC असेल किंवा ॲक्सिस असेल किंवा पेवायू असेल, आपण यावरती निवडतो कोणतंही एक आणि त्यावरती ॲड मनी टू वॉलेटवरती क्लिक करतो आणि इथं आल्याच्या नंतर आपण UPI निवडतो. UPI निवडल्याच्या नंतर काय करतो, त्याच्या UPI निवडल्यावर QR येतो, QR जनरेट करतो आणि आपण जसंही आपल्या फोन पेवरती आलं तिथून पेमेंट करतो. पण पेमेंट केल्यावरती आपल्याला एरर येतं की पेमेंट फेल म्हणून. अशा पद्धतीनं तुम्हाला पेमेंट करायचं नाहीये. सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला, 3 पद्धती सांगणार आहे. त्याच्यासाठी सेम हेच प्रोसेसनं पहिली पद्धत, इथं तुम्हाला किती ॲड करायचं बॅलन्स तेवढा अमाऊंट टाका. इथं तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खालीपैकी तिन्हीपैकी कोणतंही एक निवडा आणि त्यानंतर ॲड मनी टू वॉलेट करा. इथं सेम आल्याच्या नंतर इथं इंटरनेट बँकिंग निवडा. तुमची जी बँक असेल ते सिलेक्ट करा किंवा इथं ड्रॉप बॉक्स मधून तुमची बँक तुम्ही इथं निवडू शकता. त्यानंतर निवडल्यानंतर पे नाऊ यावरती क्लिक करायचं आहे. पे नाऊ वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही पोर्टल बँकेचं असेल त्या बँकेवरती तुम्हाला नेलं जाईल. तुमचा आयडी पासवर्ड इंटरनेट बँकिंगचा जो काही आयडी पासवर्ड असेल तो तुम्हाला आयडी पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला परत कन्फर्मेशन डिटेल्स दाखवली जाईल, पूर्ण तुमचं पेमेंट आयडी वगैरे, किती नाव वगैरे कोणाचं आहे. त्यानंतर तुम्हाला पे नाऊ वरती इथं क्लिक करायचं आहे. पे नाऊ वरती इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही बँकिंगचं ही आहे डिटेल्स संपूर्ण, त्या डिटेल्स वरती बँकेला रजिस्टर असलेला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती एक तुमचा OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबरचे 4 इथं 6 अंक तुम्हाला दाखवले जातील. त्यावरती इथं आपल्याला OTP आलेला आहे. OTP टाकून घ्या आणि नंतर सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर तुमचं पेमेंट सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज दाखवला जाईल आणि तेच आपल्या CSC वॉलेटमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. पाहू शकता पेमेंट टॉपअप सक्सेसफुल. आता आपण CSC ID मध्ये जाऊन आपल्या वॉलेटमध्ये जे काय असेल ते इथं परत चेक करणार. पाहू शकताय की वॉलेटमध्ये इथं आपण आल्याच्या नंतर पासबुकच्या खाली वॉलेट लेजर म्हणून आहे, त्यावरती क्लिक करून आपण पाहू शकताय की इथं 6,000 रुपये आपले जमा केले होते, ते आपले इथं जमा झालेले टॉपअप आहे. पाहू शकता इथं. तर हे एक पद्धत झाली. तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे. दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा तुम्हाला इथं वॉलेट ह्याच्यामध्ये जायचं आहे. ॲड मनी वरती. ॲड मनी वरती जाऊन इथं आल्याच्या नंतर इथं समोर पाहू शकता की पेमेंट गेटवे आहे. हे प्रोसेस तुम्हाला आता इथं अकाउंट नंबर, तुमचं नाव आणि IFSC कोड दाखवणार आहे आणि ही प्रोसेस संपूर्ण तुम्हाला तुमच्या फोन पे मध्ये जाऊन करायची आहे. ती कशी सांगणार आहे. इथं पाहू शकता, इथं दिलेला आहे बघा, तुमचा इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. तुमचा जो काही समोर दिलेला असेल तो ZCSC म्हणून असतो, तो अकाउंट नंबर आहे. खाली तुमचा IFSC कोड आहे आणि तुमच्या आधारनुसारचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. हे संपूर्ण फोन पे मध्ये करायचं आहे. कसं करायचं ते आता आपण फोन पेच्या स्क्रीनवर करणार आहोत. चला तर फोन पेच्या स्क्रीनवर आपण आता जाणार आहोत. ओपन झाल्याच्या नंतर इथं पाहू शकता की वर ऑप्शन देण्यात आलेले आहेत. टू मोबाईल असेल, टू बँक सेल्फ अकाउंट, ही जी काही आहे टू बँक किंवा सेल्फ अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. टू सेल्फ अकाउंट किंवा टू अकाउंट नंबर अँड IFSC कोड ही जी काय आहे त्यावरती क्लिक करा. इथं आपल्याला आता बँक ऍड करायची आहे. आपल्या ऑलरेडी बँक आहेत, आपल्याला दुसरी बँक ऍड करायची आहे. त्या ठिकाणी बँक अकाउंट याच्यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुमचं जे काही CSC मध्ये तिथे दाखवत होतं, तुमची कोणती बँक दाखवत होतं, तर इंडसलँड बँक, तर INDU इंडसलँड बँक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अकाउंट नंबर आपला जो काही तिथे दाखवत होता तो आपल्याला ZCSC जिओ जे काही दाखवत होतं तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा. आपण टाकून घेऊया आधी. बघा अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर इथे IFSC कोड नॉट रिक्वायर्ड असं येत आहे. असं जर आलं तर ठीक, IFSC कोड आला तर IFSC कोड टाका, नसेल तर सरळ नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यावर परत अकाउंट नंबर टाकायचा आहे. तुमचं इथं अकाउंट नंबरचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं तुमचं निकनेम म्हणजे MyCSC अकाउंट किंवा MyCSC ID पेमेंट असं काही टाकू शकता. तुम्हाला जे टाकायचं आपण इथे अकाउंट नंबर कन्फर्म करून आणखी एकदा घेणार आहोत. बघा आपण अकाउंट नंबर टाकलेला आहे, खाली नाव टाकलं आणि MyCSC वॉलेट पेमेंट असं त्या नावानं आपण सेव्ह केलेलं आहे. काय करायचं आहे, ती संपूर्ण सेव्ह केल्याच्या नंतर प्रोसीड टू पे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं वरी आलं जाईल बघा आणि आपल्याला आता पेमेंट किती ऍड करायचं. नॉर्मली आपण हे 200 रुपये ऍड करण्याचा प्रयत्न करू. 200 रुपये टाकायचे आहे. तुमची जी काही बँक असेल, इथं तुमच्या जे काही बँक असतील त्या बँकेतून कोणतीही बँक तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता.
आणि त्यानंतर मग इथं पे वरती क्लिक करायचं आहे. पे वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आलं जाईल तुमचा जो काही पिन आहे तो पिन टाका आणि पे वरती डायरेक्टली क्लिक करा. पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालं जाईल आणि ते आता आपल्या CSC आयडी मध्ये आलं का नाही आलं ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार. चला तर आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर जाऊया. पाहू शकता की आपण जे काही ₹200 ॲड केले होते ते सुद्धा इथे ॲड झालेले आहेत. परंतु ॲड होण्यासाठी 30 मिनिट लागलेले आहेत. आपण 7:22ला केलतं पेमेंट, तर इथे पाहू शकता की 7:53 आपलं पेमेंट ॲड झालेलं आहे. ही दुसरी पद्धत झाली. आता तुम्हाला सांगणार आहे तिसरी पद्धत. तिसऱ्या पद्धतीसाठीच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही CSCचं DGP आहे, DGP लॉग इन करायचं. तुमची CSC आयडी आणि पासवर्ड टाकून DGP लॉग इन करू शकता. इथं लॉग इन केल्याच्या नंतर इथं वॉलेट अँड ट्रान्झॅक्शन हा एक ऑप्शन आहे. बघू शकता की डाव्या बाजूला. वॉलेट अँड ट्रान्झॅक्शन मध्ये आल्याच्या नंतर DSP वॉलेट टॉपअप इथे एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या CSC आयडी मध्ये किती रुपये बॅलन्स आहे ते तुम्हाला स्क्रीनवर पहिल्यांदा सुरुवातीला वॉलेट बॅलन्स दाखवलं जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला अमाउंट टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये किती रुपये ॲड करायचे आहेत ते तुम्हाला तिथं अमाउंट टाकू शकता. मी माझ्याकडे जे असेल ते टाकणार आहे पूर्ण. आणि खाली फिंगर किंवा आयरिस हे 2 ऑप्शन देण्यात आले आहेत. एक तर तुमच्याकडे फिंगरप्रिंट मशीन असेल तर फिंगर किंवा आयरिस म्हणजे डोळ्याची स्कॅन ते टाकायचं आहे आणि एजंट ऑथेंटिफिकेशन वरती क्लिक करायचं आहे. जसंही तुमची फिंगरप्रिंटच्या मशीनमध्ये लाईट आली जाईल त्याच्यावरती तुमचा थंब वगैरे ठेवायचा आहे. तिकडे थंब वगैरे घेतल्याच्या नंतर सक्सेस झाल्याच्या नंतर तुमचं जे काय असेल ते पेमेंट इथं लगेच तुमची जी काही CSC आयडी आहे त्याच्या वॉलेटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. पाहू शकता की आपलं हे थंब सक्सेस झालेलं आहे आणि आपलं जे काही पेमेंट असेल ते आता आपल्या CSC वॉलेटमध्ये इथं सक्सेस झालं म्हणून आपल्याला मेसेज सुद्धा आलेला आहे. संपूर्ण डिटेल्स इथं पाहू शकता. आता आपल्या CSC वॉलेटमध्ये हे पैसे आले का, तर ते पाहण्यासाठी आपण आता परत आपल्या CSC आयडी मध्ये आलेलो आहोत आणि CSC आयडी मध्ये इथं आल्याच्या नंतर इथं पाहू शकता की आपले जे काही पेमेंट आहे रिफ्रेश करून घेतलं. पाहू शकता इथं आपले ₹35,000 जमा झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण एक तर पाहिलं तर नेट बँकिंगद्वारे कसे पैसे ऍड करायचे ते पण पाहिलेलं आहे. त्यानंतर RTGS, NEFT त्या पद्धतीनं किंवा NEFT IMPS या पद्धतीनं कशा पद्धतीनं पैसे जमा करायचे हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं जे काही DGPay आहे तर DGPay वरून तुमच्या CSC वॉलेटमध्ये पैसे कसे ऍड करायचे ते पण आपण पाहिलेलं आहे. तिन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्या पद्धतीनं तर अशा पद्धतीनं आपण तिन्ही पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. नेट बँकिंगद्वारे कशा पद्धतीनं तुमचं पेमेंट करायचं, त्यानंतर तुमचं NEFT असेल किंवा IMPS असेल त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पेमेंट करायचं आणि तुमचं DGPay जी काय असतं तर DGPay मधून तुमचं डिजिटल वॉलेटला कशा पद्धतीनं पैसे जमा करायचे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीनं नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या तिन्ही पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.